नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहे. चला तर मग आपण वेळ घालूया नको आणि पहिला खेळ आपण सुरू करूया. त्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि खेळ खेळूया खुल्लम खुल्लासाठी 6 ताया इथे सज्ज झालेल्या आहेत आणि आता या खेळामध्ये अभिनयाची कस लागणार आहे. हा, आणि सगळ्या ताया कसं करतायत ते आपण बघूया. हा, या खेळामध्ये आपण एक वाक्य देतो, ते वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचे. हा, ठीक आहे. ते वाक्य असं आहे, अत्यंत सोपं वाक्य आहे. वाक्य आहे, धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. चला आता कुठून सुरुवात करायची? इथून का इथून? कुठूनही करायची? तुम्ही सांगा कुठून करायची? तिथून करायची आहे. व्हेरी गुड, हरकत नाही. ताई म्हणतायत आपण तिथून सुरुवात करायची आहे. त्यांच्या शब्दाला आपण मान देऊया, त्यांच्या वयाचा आपण मान ठेवूया. आणि त्या म्हणतायत इथून सुरुवात करायची आहे, तर सुरुवात करूया आपण इथूनच. ताई, तुमचं नाव सांगा. अश्विनी रुपेश कोतकर. अश्विनी ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 7 वर्ष. 7 वर्ष झालेली आहेत. भाऊजी काय करतात? शॉप आहे आमचं. शॉप आहे जनरल तुमचं. डोर्स. हरकत नाही, क्या बात आहे. आणि ताई, हे जे वाक्य हे वाक्य तुम्ही आहे ना नाचत नाचत बोलायचं. हा, होऊन जाऊ दे. 1 2 3. हा, धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. ताई, तुमचं नाव सांगा. सौ रुपाली चंद्रकांत मोराणकर. रुपाली ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 17 वर्ष. 17 वर्ष. माहेर कुठलं? कळवण. आणि सासर? पाचोरात. वा, व्हेरी गुड, क्या बात आहे. तर हे जे वाक्य आहे हे वाक्य गात गात बोलायचं. रेडी? 1 2 3. हा, धनी तुमचं माझ्यावर लय प्रेम आहे पण तुमचंच नाही. आणि तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. माझं. हा, मग रेडी? 1 2 3. हा, आता आहे का? हा, धनी तुमचं माझ्यावर लय प्रेम आहे पण माझंच तुमच्यावर नाही. हा, व्हेरी गुड, ये बात आहे. पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. धनी तुमचं माझ्यावर लय प्रेम आहे पण माझंच तुमच्यावर नाही. हे सगळं भाऊजी ऐकणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई, तुमचं नाव सांगा. मृणाली अमित मृणाली ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 7 वर्ष. भाऊजी काय करतात? किराणा शॉप आहे आमचं. किराणा शॉप आहे. व्हेरी गुड. आणि माहेर कुठलं? कासुदा. आणि सासर? पाचोरा. सासर पाचोरा. ताई, हे जे वाक्य आहे हे वाक्य रागात बोलायचे. 7 वर्ष झाले तर सगळा राग काढा. हा, समोर भाऊजी आहेत त्यांना सांगा. हा, व्हेरी गुड, रागात बोलायचं. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर नाहीये. अजून रागात बोलायचे. धनी बोला. धनी. एक धन्या. धनी बरोबर आहे. हा? धनी बरोबर आहे. नाही धन्या. बरं, एक धनुकली. धनुकी. मी नाही काय बाबा बोललेलं. हा, तुम्हीच बोललात धनुकली बिनुकली. हा, धनी हा. माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण हा. तुमचंच माझ्यावर नाही. हा, कळलं कळलं का हो? कळलं का? कळलं का? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई, तुमचं नाव सांगा. ज्योती निलेश चौधरी. ज्योती ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 21. 21 वर्ष झालेली आहेत. हो. क्या बात आहे, व्हेरी गुड. ताई, आता हे जे वाक्य आहे हे वाक्य आहे ना मॉन्जोलिका सारखं बोलायचं. हा, 1 2 3. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. माईक धरा. हा, आणि असं करा. आधी असं करा. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. इथे पुन्हा टॅप कर. हा, ओके. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण
तुमचाच माझ्यावर नाव आहे. भूताने थोडी दारू प्यायली होती. त्या बात आहे, जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ दे. ताई तुझं नाव सांग. सारिका विकास अमृतकर. सारिका ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 14 वर्ष. 14 वर्ष. भाऊजी काय करतात? गुरुदत्त ट्रान्सपोर्टिंग. गुरुदत्त ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. ताई, हे जे वाक्य ना, हे वाक्य तू एखाद्या भाईसारखं बोलायचंय. भाई बोलतो धने कान खोल के सुनने का, क्या सुनने का, कान खोल के सुनने का. हा, तसं त्या पद्धतीने बोलायचं. हा, होऊन जाऊ दे. धनी. आहो आहो धनी, हा कुठला भाई? हा, होऊन जाऊ दे. हा धनी, हा, माझं तर लय प्रेम आहे तुमच्यावर. माझं तर लय प्रेम आहे तुमच्यावर, पण तुमचंच नाही माझ्यावर. काय सांगतेस? व्हेरी गुड. हा कुठला भाई आहे मला सांग बरं. बाई लहान कुठे. क्या बात आहे. का जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ दे. ताई तुमचं नाव सांगा. तृप्ती संचेती. तृप्ती ताई, किती वर्ष आहेत लग्नाला? 22. 22 वर्ष. भाऊजी काय करतात? माझ्या मागे पुढे. हा, माझ्या मागे पुढे भाऊजी काय करतात तर माझ्या मागे पुढे. कुठे आहेत भाऊजी? आले आलेले आहेत. कुठे आहेत? समोरच उभे. अच्छा, हे भाऊ. तर ताई, हे जे वाक्य आहे, हे वाक्य तू जर तिच्यासारखंच बोलून दाखवायचं. भाई भाई एकदम. हा, मी जसं करून दाखव तसं. हा, व्हेरी गुड. भाऊजी पण आहेत समोर. होऊन जाऊ दे. आज काय ते काय तो सगळा राग काढा आज भाऊजींवरती. अबे अच्छा. अबे ओ धनी, हा? तुझ्यावर माझं असं असं पोटापासून एकदम असं जीव आहे माझा तुझ्यावर. पण अहो, माहित आहे भगिनींनो, हे माझं धन्याचं माझ्यावर काहीच जीव नाही, काहीच जीव नाही. आलं लक्षात? पुढं विचारायचं नाही. हा दम मला देत आहेत की त्यांना देत आहेत? अहो, माझ्या धनीला मी रोज असं सांगते, रोज. हे सगळं मनातलं बोलून टाकलं ना आज. त्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि ज्या ताईंनी भाऊजींना सरळ दम दिलेला आहे त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन. सख्या मैत्रिणी जमल्या अंगणी, सख्या मैत्रिणी जमल्या अंगणी, माहेरच्या त्या सांगे आठवणी, माहेरच्या त्या सांगे आठवणी, डोळ्यात पाणी हातावर टाळी, डोळ्यात पाणी हातावर टाळी, भाऊक झाल्या त्या ह्या कातर वेळी, तुळशी समोर लावला दिवा, तुळशी समोर लावला दिवा, माहेरचा सहवास नेहमीच हवा. बरोबर आहे की नाही? आहे की नाही? माहेर म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी येणार की नाही? मग याच माहेरच्या आठवणीमध्ये आता आपण जाणार आहोत आणि ताईंबरोबर माहेरच्या आठवणींमध्ये रमणार आहोत. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई, तुमचं नाव सांगा. ज्योती निलेश चौधरी. ज्योती ताई, माहेर माहेर माझं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. आणि सासर? सासर पाचोरा. सासर पाचोरा. हा. काय माहेरची आठवण तुम्हाला सांगायची? हा? माहेरची आठवण म्हणजे आम्ही ना म्हणजे लहानपणीच आमची आई वारलेली होती आणि मी 4 भावंड. माझी लहानी बहीण 1च वर्षाची तेव्हा आई आमची गेली. आणि मग असं 10वी झालं, आम्ही बजाजनगरला राहायला गेलो. मला वाटलं आता माझी पेपर संपले, मला खूप आता एन्जॉय करायचं आहे. भाऊही म्हटला ताई आपण पिक्चर टॉकीज काय असतं एकदा चल ना बघायला. म्हटलं नाही रे, आपल्याला TV बघायला मिळत नाही, पिक्चर टॉकीज बघायचं. म्हटलं तर कसं. मामांना फोन केला, लहान्यांना, ते सिटीतच राहायचे. म्हटलं मामा या ना तुम्ही, आम्हाला पिक्चर टॉकीज बघायची कशी आहे. मग त्यावेळेस तो तेरे नाम पिक्चर लागलेला होता. तेरे नाम. तेरे नाम सलमान खानचं. आम्ही गेलो पिक्चरला. 3 तास उलटून गेले. 3 तासात माझ्या पप्पांनी बजाजनगर ते गोल्डीज टॉकीपर्यंत 7 चक्कर मारले, पूर्ण संभाजीनगर ते. शेवटी त्यांनी पोलीस कंप्लेंट करून दिली, माझे मुलं हरवले. पण मग घरी माहिती नव्हतं? घरी माहिती नव्हतं, कारण पप्पांना चालत नव्हतं TV बघणं. आणि आम्ही खूप चोरून गेलोच. अच्छा. चोरून गेलो आणि मग आम्हाला तिघांना एकत्र बघितलं, मामांना सोबत बघितलं. पप्पांनी पहिले एक काडी काढली आणि मोठ्यापासून लहान सगळ्यात आधी मामांना मारलं. नंतर मला तर इतकं मारलं, परत मी अजून पण पिक्चर टॉकीज बघितलेलं नाहीये. बघितलंच नाही. नाही. आणि त्यानंतर 2 बहीण भावांनाही मारलं. घरातला जो TV होता तो पण फोडून टाकला. यानंतर पिक्चर बघायचा नाही, TV बघायची नाही. आणि लग्न झालं तेव्हा मिस्टरांनाही सांगितलं अजिबात पिक्चर टॉकीजमध्ये न्यायचं नाही. अजूनही मला नेलेलं नाही.
ताई किती सुंदर, क्या बात आहे. हरकत ताई, खूप छान आठवण सांगितली तुम्ही बसू शकता. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ वैशाली नितीन येवले. वैशाली ताई, माहेर कुठलं? माझं माहेर 40 गावचं. 40 गाव. आणि सासर? सासर पाचोरा. सासर पाचोरा. हो. काय माहेरची आठवण सांगाल तुम्ही? माहेरची आठवण म्हणजे भाऊ एक असा छोटासा प्रसंग हा की म्हणजे सुट्ट्या लागलेल्या होत्या. हा आम्ही सुट्ट्या 40 लागल्या गावला. होत्या आणि माहेरी जायचे. हा म्हणजे आमचं फोनवर संवाद झाला हा. बुवा की आपण जाऊ बुवा असं. आणि त्याच्या अगोदर एक किती लहान होतात तुम्ही? तरी म्हणजे 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अच्छा. आणि त्याचबरोबर आम्ही संवाद साधल्यानंतर हा. मग माझी बहीण मला बोलली, मोठी ताई, की जाऊ म्हणे आपण 40 गावला. आणि गेल्यानंतर त्याच्या 1.5-2 महिने अगोदर माझ्या काकांचा मुलगा वारला. अच्छा. मग तो वारल्यानंतर आम्ही म्हणजे माझ्या काकूंचीच अवस्था बघू शकलो नाही. आणि आम्ही दोघं बहिणीने ठरवलं की आपण म्हणजे 40 गाव जवळ हिरापूर आहे बुवा आणि तिथून तळेगाव जवळ आहे, तर आपण जाऊ बुवा. तर नेमके म्हणजे माझे मिस्टर आलेले होते 40 गावला. मग आम्ही दोघं जण, माझे मिस्टर आणि मी पुढच्या गाडीवर, भाऊजी पुढे होते, 2 व्हीलरवर होतो आम्ही दोघं जण. आणि माझा भाऊ आणि ताई सुद्धा 2 व्हीलर होते, पण ते मागे होते ना, आम्ही पुढे होतो. पुढे होतात. तर त्या क्षणी अशी पडली भाऊ मी की उजव्या कानीवरच पडली. आणि कशी पडली तर म्हणजे मला समजलं नाही. त्यावेळेला माझी दाताची फणी पूर्ण निघाली आणि हे उजव्या बाजूचं हाड सुद्धा तुटलं. आणि मला एक सुद्धा म्हणजे रिक्षावाल्याने घेतलं नाही. भाऊजी होते सोबत? ते सुद्धा होते. दुसऱ्या बाजूने मी रिक्षा बघतो म्हणे, पण 2 रिक्षावाल्या केल्या भाऊ, पण 2 रिक्षावाले नाही म्हटले. मग माझा भाऊ आणि माझे मिस्टर 40 गाव जवळ कोणता तरी खेड आहे, तिथे जाऊन त्यांनी ना रस्त्यावरची रिक्षा पकडली. त्यांनी अक्षरशः दोघांनी म्हणजे अंगावरचे शर्ट सुद्धा काढले. आणि मला इतकं रक्त जात होतं की त्यांनी म्हणजे मला पूर्ण गुंडाळून रिक्षात टाकलं. आणि माझ्या वडिलांचा फोन आला की तुम्ही अजून तळेगावला गेलेच नाही का म्हणे. तर मग लगेच माझा भाऊ म्हणे, तर आपण देवरे हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ म्हणे तिला. मग 40 गावला देवरे हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट केलं. माझी ही दाताची जी फणी असते खालची, तर तिथलं पूर्ण म्हणजे निघून गेलेलं होतं. मग तिथे जिभेला वगैरे खाली असे टाके दिले. तर जवळजवळ दिवसातनं 8 तास ऑपरेशन चाललं. घरी आल्यानंतर माझ्या दोघं भाऊ जाया आणि आई वडील यांनी इतकी सेवा केली भाऊ, माझी खूपच सेवा केली. तुमच्या घरच्यांनी तुम्हाला अगदी व्यवस्थित तुमच्या खूप सोबत म्हणजे होते, तुमची प्रतिसाद काळजी दिला. घेतली. हो म्हणजे हीच माझी आठवण इतकी म्हणजे माझ्या हृदयात राहून गेली भाऊ. हा जो प्रसंग तुम्ही सांगितला त्याच्यातनं तुम्ही आता व्यवस्थित आहात, व्यवस्थित. सगळं छान व्यवस्थित हो. आहे. माहेर मिळालं की माहेरची माणसं मिळालीत की जे सगळे तुमच्या या प्रसंगाला तुमच्या सोबत होतात. खूप खूप छान वाटलं ताई, तुम्ही बसू शकता. आणि बाहेरच्या आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. आणि या खेळासाठी इथे या सगळ्या ताया इथे सज्ज झालेल्या आहेत. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत आता. ओके, तर आता मग सुरू करूया. त्यासाठी म्युझिक प्लीज. पटकन बसून घ्या. हा पटकन ताई ताई लवकर इथे. हा इथे ते लवकर ह्या साईडला. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा लवकर पुढे तिथे आहे. लवकर एक आहे तिथे नाहीये. आणि आता 3 खुर्च्यामध्ये आहेत आणि ताया आहेत 7. खुर्च्या 3, ताया 7. बहुत ही नाइंसाफी है ये. पण आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. तुम्ही पटकवणार? हा बरं, फक्त तुम्ही फरशी कमी पुसा. हा त्यासाठी म्युझिक प्लीज. गो मुसंगतीनं माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतेची राणी तू होशील काय. गो मुसंगतीनं माझ्या तू येशील काय. आर संगतीनं तुझ्या मी येणार ना, यार संगतीनं तुझ्या मी येणार ना. तुझ्या फिरतेची राणी मी होणार.
संगतीनं माझ्या तू येशील काय गो संगतीनं माझ्या तू येशील काय. हा पटकन पटकन बसून घ्या. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा एक 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 आहे तिथे 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 नाहीये. आणि आता एकच खुर्ची मध्ये आहे. आणि आता एकच खुर्ची मध्ये आहे. आणि ह्या आहेत तीन. आणि आहेत तीन. ज्यांनीच मला बाहेर काढले. यांनीच मला बाहेर काढले. आता बघूया आता बघूया कुठली ताई पटकावते खुर्ची खुर्ची ताई खुर्ची पटकवते खुर्ची 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 पाय. चला नाही काही उपाय. चला आता पण त्यासाठी म्युझिक प्लीज. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. सिंगापूरचं कौतिक नाही मला कौतिक नाही शिमल्याचं इमल्याहूनही भारी आहे घरट जाऊ महिनेच आमच्या फांदीवर मस्त चाललंय 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 हे आमच्या फांदीवर मस्त चाललंय संगीत अभिनय नृत्य खुर्ची या खेळामध्ये ज्या ताईंनी फरशी आणि भिंत पुसत खुर्ची पटकवलेली आहे त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया. खूप खूप अभिनंदन ताई. व्हेरी गुड. सुरू करणार आहोत आपण आपला हा चुकबुल दैवी घ्यावी भाग. आणि या भागामध्ये आपण अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्याकडे एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई तुमचं नाव सांगा. मीनाक्षी भरत सिनकर. मीनाक्षी ताई किती वर्ष झालीत लग्नाला? 35 वर्ष. आणि माहेर कुठलं? धुळ्याचं. आणि सासर? पाचोरा. सासर पाचोरा. कोणाबरोबर अबोला आणि किती वर्ष? माझी मावशी आईची मामे बहीण जवळजवळ 36 वर्ष झाली. 36 वर्ष. तुमची मामे बहीण? आईची मामे आईची बहीण म्हणजे माझी मावशी. मावशी. मग असं काय घडलं की हा 36 वर्षाचा अबोला निर्माण झाला? तिचं लग्न आईकडेच झालं. सगळं व्यवस्थित झालं. आई पण म्हणायची तिला आई वडीलने आपण केलं तर काय हरकत आहे म्हणून त्यांनी केलं. पण जेव्हा माझं लग्न जमलं 1 वर्षानंतर त्यावेळेस तिच्या मिस्टरांना बोलवलं होतं कार्यक्रमाला यायचं होतं इथे म्हणून. तर कार्यक्रमाला निघणार म्हणून 2 तास वेट केला त्यांचा तरी ते आले नाही. घरी बघितलं घरी पण नाही कुठेच नाही. मग गेले कुठे 1 तास झाला 2 तास झाला. शेवटी ते म्हणजे कार्यक्रमाला शिष्टाचार होता म्हणून सगळे निघाले. आणि ते कुठे जाऊन बसले होते तर दाढी कटिंग करायला. 2 तास? 2 तास गेले. मग त्यांना विचारलं म्हणे तिथे नंबर खूप होतोय म्हणे. घरी कोणाला माहित नाही. मग ते निघाले तर त्यांना एवढा राग आला ते बोलतच नव्हते. शेवटी वारले ते मागच्या वर्षी तरी बोलत नव्हते. मावशीला विनंती करते की मी आईकडून म्हणा किंवा माझ्याकडून क्षमा मागते आणि तू मागचं सगळं विसरून आता तर मावसा काही बघायला राहिले नाहीत आणि तुला यायला वगैरे काही हरकत नाही. मावसांनाही बरं वाटेल बा असं मी विनंती करते मावशीला. पण या 36 वर्षात तुम्ही या आधी असं कधी प्रयत्न केला नाही त्यांच्याशी बोलायचा? केला पण ते बोलतच नव्हते कोणी. तर काय करणार तिचे सासरे पण नाही. तुम्ही तुमचा तो कार्यक्रम सुरू केलात म्हणून तो राग त्यांच्या मनामध्ये? हा म्हणे तुम्ही आम्हाला बोलवलं नाही तुम्ही वाट बघितली नाही. इकडे 11:30 झाले कार्यक्रमात. आता जसं असतं लोक जेवायला बसून जातात त्यावेळेस तशी पद्धत नव्हती. कार्यक्रम झाल्याशिवाय जेवणही मिळत नव्हतं. ठीक आहे हरकत नाही ताई. पण तुम्ही तुमच्याही मनातल्या गोष्ट बोलून दाखवलीत. हा तुमचा निरोप तुमच्या मावशीपर्यंत नक्कीच पोहोचेल. आणि आता 36 वर्ष झाले तर मला सुद्धा मावशींना सांगायचं वाटतं की आता ते राग मनातनं काढून टाका. गैरसमज मनातनं काढून टाका. आणि नक्कीच तुमच्या भाचीला लवकरात लवकर भेटायला या. आणि हा अबोला
दूर करा. पण ताई तू आज इथे आलेली आहेस तर मी तुला असंच पाठवणार नाहीये, तर ओटी भरली जाणार आहे आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची आहे. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. ताई ही तुळस ही तुळस घरासमोर लावायची आहे. मला माहिती आहे की आता तुम्हाला आता तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये जावं लागणार आहे, पुन्हा सासरी जावं लागणार आहे आणि तुमच्या त्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत, सगळं मला खात्री आहे. आणि म्हणूनच आजच्या या भागापुरता आपण थांबूया, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा. क्या बात आहे, बजाव.